potential energy V versus distance x. Potential energy V versus distance x is given by the graph. Rank various regions as per the magnitude of force acting on a particle from high to low. आपल्याला 4 ऑप्शन दिलेत 1, 2, 3, 4. प्रॉब्लेम काय बघा, पोटेन्शियल एनर्जी V. इथं पोटेन्शियल एनर्जी आहे V वर्सेस डिस्टन्स x इज गिवन. V वर्सेस x ग्राफ दिलेला आहे, जिथे V ही पोटेन्शियल एनर्जी आहे आणि x हे डिस्टन्स आहे. रँक व्हेरियस रिजन्स ॲज पर द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल. तर आपल्याला वेगवेगळे रिजन कंपेअर करायचे आहेत. कुठले कुठले रिजन? रिजन ए टू बी, म्हणजे मी रिजन ए टू बी म्हणतो, त्याच्यानंतर रिजन बी टू सी, रिजन सी टू डी, रिजन डी टू ई कंपेअर करायचे आहेत. कशाच्या बेसिसवरती? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. इथं मॅग्निट्यूड शब्द म्हटलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल फ्रॉम हाय टू लो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हाय घ्यायचं आहे, त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला? लो घ्यायचं आहे. आपल्याला फोर्स आणि डिस्टन्स पोटेन्शियल एनर्जी आणि फोर्स यातलं रिलेशन व्हायला पाहिजे. तर रिलेशन बिटवीन फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी काय असतं? एफ इज इक्वल टू मायनस डीव्ही बाय डीएक्स असतं. इथे ही व्ही म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी आहे आणि एक्स म्हणजे काय? डिस्टन्स आहे. म्हणजे सिम्पली मी असं म्हणू शकतो की मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज नथिंग बट स्लोप ऑफ व्ही वर्सेस एक्स ग्राफ. इथं जो व्ही वर्सेस एक्स ग्राफ दिलेला आहे, ह्या ग्राफमध्ये असणाऱ्या या ज्या लाईन्स आहेत, या लाईनचा स्लोप्स मी घेत गेलो तर त्या त्या पर्टिक्युलर रिजनचे मला काय भेटत जातील? मॅग्निट्यूड ऑफ फोर्स मला भेटत जाईल. तर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज इक्वल टू स्लोप ऑफ व्ही वर्सेस एक्स ग्राफ. आणि एक महत्वाचं, जेवढा ग्राफ स्टिपर, जेवढा ग्राफ उतरत आहे, तेवढं त्याचं मॅग्निट्यूड जास्त. बरोबर ना? म्हणजे इथं जर मी ए बी ग्राफ कम्पेअर केला बीसीशी, बीसी हा जास्त स्टिपर आहे कम्पेअर टू ए बी. सीडी हा पूर्णपणे फ्लॅट आहे, हॉरिझॉन्टल आहे. डीई हा स्टिपर आहे, पण निगेटिव्ह ग्राफ आहे. बीसी पॉझिटिव्ह ग्राफ आहे, डीई निगेटिव्ह ग्राफ आहे. बरोबर? त्यामुळं फक्त स्लोप बघून नाही चालणार, आपल्याला पॉझिटिव्ह स्लोप आणि निगेटिव्ह स्लोप दोन्ही बघायला लागणार. पॉझिटिव्ह स्लोप बघा, पण पॉझिटिव्ह स्लोप जर मी घेतला, पॉझिटिव्ह स्लोप मी घेतला म्हणजे इथं डीव्ही बाय डीएक्सचं उत्तर जर मी काय घेतोय? पॉझिटिव्ह घेतोय. सॉरी, हे मी पॉझिटिव्ह घेतोय, पण ऍक्च्युअली फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी इथं जे साईन आहे ते निगेटिव्ह साईन आहे. त्यामुळे स्लोप जरी पॉझिटिव्ह आला तरी फोर्स काय असणार? निगेटिव्ह असणार. बरोबर? सो पॉझिटिव्ह स्लोपला फोर्स निगेटिव्ह असणार. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्लॅट रिजन. इथं सरळ सरळ सी डी रिजन मी सी डी कन्सिडर केला, तर सी डी रिजन हा कम्प्लिटली फ्लॅट आहे, त्यामुळे तिथं फोर्स काय असणार? 0 असणार. सो 3 सिनेरिओ आहेत. एका ठिकाणी फोर्स 0 आहे, एका ठिकाणी फोर्स निगेटिव्ह आहे आणि एका ठिकाणी काय आहे? फोर्स पॉझिटिव्ह असणार आहे. सो फोर्स पॉझिटिव्ह, फोर्स निगेटिव्ह आणि फोर्स 0 असे 3 सिनेरिओ आपल्याला बघायला लागतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण स्लोप कॅल्क्युलेट करून घेणार. पहिली स्टेप आपण काय करणार? फाइंड स्लोप इन इच सेगमेंट. तर पहिल्यांदा सेगमेंट आहे आपला ए बी. हा ए बी सेगमेंट आहे. तर ए बी सेगमेंटचं मी स्लोप फाइंड करणार. स्लोप कसा फाइंड करणार मी? पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट बी मायनस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए डिवायडेड बाय एक्स बी एक्स ए. बरोबर? तेच इथे लिहिलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट बी, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट ए, दोघांचा डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स ॲट बी अँड डिस्टन्स ॲट ए. सो डिस्टन्स ॲट बी किती आहे? 1 आणि डिस्टन्स ॲट ए किती आहे? 0 आहे. अँड पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट बी किती आहे? 1 आहे. ॲट ए 0 आहे. ए हा ओरिजिन आहे, त्यामुळे तिथं 0 0 असणार व्हॅल्यू. तर मी इथं स्लोप कॅल्क्युलेट केला. कशासाठी? सेगमेंट ए बी साठी. तो किती आहे? पॉझिटिव्ह 1 आहे. सेम तसं मी स्लोप बीसी साठी कॅल्क्युलेट केला. व्हीसी मायनस व्हीबी डिवायडेड बाय एक्स सी मायनस एक्स बी. म्हणजे इथं जर मी घेतलं, कुठल्या सी साठी मी कन्सिडर केला, तर सी साठी व्हीसी इज व्हीसी व्हीसी किती आहे? इथं 4 आहे. मायनस व्हीबी, व्हीबी किती आहे? इथं 1 आहे. व्हीसी 4, व्हीबी 1 डिवायडेड बाय एक्स सी. एक्स सी इथे किती आहे? एक्स सी 2 अँड एक्स बी किती आहे? 1. बरोबर? 4 - 1 डिवायडेड बाय 2 - 1 3.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सी-डी. सी-डी. सो सी-डी साठी व्ही-डी काय आणि व्ही-सी काय दोन्हीची सुद्धा व्हॅल्यू 4 आहे. त्याच्यानंतर एक्स-डी. एक्स-डी. एक्स-डी किती आहे? 4. एक्स-सी. एक्स-सी किती आहे? एक्स-सी किती आहे? सो व्ही-डी 4, व्ही-डी 4, एक्स-सी. सो डिफरन्स घेतला तर सी-डी 0. स्लोप सी-डीचा किती आहे? 0 आहे. ती लाईन फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर मी स्लोप डी. सो डी जर मी घेतला, डी कन्सिडर केला, तर व्हीई किती आहे? व्हीई आहे 6. व्हीई आहे 6. सॉरी, व्हीई आहे 3 आणि व्हीडी आहे 4. सो 3 मायनस 4 डिवायडेड बाय 6 मायनस 4. एक्सई किती आहे? एक्सई आहे 6 आणि एक्सडी आहे 4. बरोबर. सो कॅल्क्युलेट केलं तर ते किती येईल? -0.5. सो अशा पद्धतीने आपण सगळ्यांचे काय करून घेतले? स्लोप कॅल्क्युलेट करून घेतले. तर हे स्लोप सगळे कॅल्क्युलेट करून घेतल्यानंतर मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हे स्लोप इज नथिंग बट फोर्सेस आहेत. बरोबर. पण इथं त्यांनी प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स आपल्याला कम्पेअर करायचं आहे. त्यामुळे मॅग्निट्यूड कसं घेणार आपण? इथं जे स्लोप आपण फाइंड आउट केलेले आहेत त्याचं मॅग्निट्यूड घेणार. मॅग्निट्यूड म्हणजे हे मी मॅग्निट्यूड अशा पद्धतीने घेतलं. सो मॅग्निट्यूड घेतल्यानंतर काय होणार आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू जर असेल तर ती व्हॅल्यू काय होणार? पॉझिटिव्ह होणार. इथं मी म्हटलं 1 चेंज होणार नाही, 3 चेंज होणार नाही, 0 चेंज होणार नाही. पण हा निगेटिव्ह 0.5 जो आहे तो काय होणार? पॉझिटिव्ह. सो FAB, फोर्स AB1, फोर्स BC3, फोर्स CD0 आणि फोर्स DE मात्र किती होईल? 0.5. आणि आता तेच त्यांनी म्हटलेलं आहे हाय टू लो आपल्याला रँकिंग करायचं आहे. सो इथं हाय कोण आहे सगळ्यात? सो FBC हा सगळ्यात हाय आहे 1 नंबर. त्याच्यानंतर FAB सेकंड नंबर, FDE नंबर 3 आणि FCD नंबर 4. सगळ्यात शेवटी असेल CD. सगळ्यात शेवटी CD असणार फक्त आपल्याला एकच ऑप्शन दिसतो इथं, ऑप्शन नंबर 4. बरोबर. आणि सिक्वेन्स सुद्धा तसाच आहे. पहिल्यांदा आहे FBC, त्याच्यानंतर आहे FAB, FAB त्याच्यानंतर आहे FDE आणि सगळ्यात शेवटी आहे FCD. बरोबर. सो रँक मी हाय टू लो अरेंज केल्यानंतर मग मला सिक्वेन्स काय भेटेल? FBC फर्स्ट, देन FDE, देन FAB, देन FC. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. जेई मेन्स 2026 एक्झाम मधला फिजिक्स मध्ये आलेला हा क्वेश्चन होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.